ಕಾಗವಾಡದಲ್ಲಿ ಮಂಟಪ ಲೇಬರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಸಭೆ. ಮಾಲೀಕರು ತಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಮಾಡಿಸಬೇಕು. ಚಿದಾನಂದ್ ಮಾಳಿ. ಮಂಟಪದ ಕಾರ್ಮಿಕರು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಮತ್ತು ಅಪಾಯಕಾರಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಿದ್ದು, ಮಂಟಪ ಮಾಲೀಕರು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಕಾರ್ಮಿಕರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವರ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಮಾಡಿಸಿ ಮುಂದಾಗುವ ಅನಾಹುತಗಳಿಂದ ಜೀವಹಾನಿ ಅಥವಾ ಅಂಗವಿಕಲತೆ ಉಂಟಾದಲ್ಲಿ ಅವರ ಕುಟುಂಬ ನಿರ್ವಹಣೆಗೆ ಸಹಕಾರಿಯಾಗುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಜೀವ ವಿಮಾ ನಿಗಮದ ಚಿದಾನಂದ್ ಮಾಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪಟ್ಟಣದ ಪ್ರವಾಸಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 20ರಂದು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಂಟಪ ಮಾಲೀಕರ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ 3ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ನೀಡುತ್ತಾ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಎಂತಹ ಕೆಟ್ಟ ಸ್ಥಳವನ್ನಾದರೂ ಸ್ವರ್ಗದಂತೆ ಸಿಂಗರಿಸುವ ಮಂಟಪ ಮಾಲೀಕರು ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಜೀವ ವಿಮೆಯ ರಕ್ಷಣೆ ದೊರೆಯುವಂತಾಗಬೇಕು. ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಐಸಿಯ ವತಿಯಿಂದ ವಿವಿಧ ವಿಮಾ ಯೋಜನೆಗಳು ಇದ್ದು, ಕೇವಲ ₹200 ಮತ್ತು ₹234ಗಳಲ್ಲಿ ಅಪಘಾತ ಮತ್ತು ಇತರೆ ಜೀವ ವಿಮೆಗಳು लभ्यविವೆ. ಮಾಲೀಕರು तಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ अरिव मूडिसी ಅವರನ್ನು जीव विमेಗೆ ಒಳಪಡಿಸಬೇಕು ಎಂದರು. आपण मला या कार्यक्रमासाठी बोलवला. हा माझ्याकडून काही 10 मिनिटाचा काही मनोगत आहे. त्यामध्ये विमा प्रामुख्याने अत्यंत गरजेची वस्तू. विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे. मी आयुर्विमा विमा महामंडळामध्ये काम करतो. गेली 26 वर्षे मी भारतीय जीव विमा निगममध्ये अतिरिक्त शाखेमध्ये वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून गॅलेक्सी क्लब म्हणून मी काम करत आहे. विमामध्ये 3 प्रकार आहेत. एक आरोग्य विमा, त्याला ज्याने की हेल्थ इन्शुरन्स, एक जीवन विमा त्याला लाईफ इन्शुरन्स म्हणतात, आणि एक सामान्य विमा की जनरल इन्शुरन्स म्हणतात. तीनही तुम्हाला गरजेचं आहे. आजकाल तुम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत विचारला तरी मी हेल्थ इन्शुरन्सचा कन्सल्टंट नसला तरी सुद्धा हेल्थ इन्शुरन्स ही प्रत्येकाला जवळपास गरजेची बाब आहे. शासनाच्या अनेक आरोग्य विमा आहेत. सामान्यपणे ग्रामपंचायतीमध्ये ₹10 मिळणारं आयुष्यमान भारत कार्ड सुद्धा अनेक या मंडप कॉन्ट्रॅक्टरच्या कामगारांनी घेतलेलं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की कॉन्ट्रॅक्टर मंडळींना, कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या काही मंडळी आहेत, वरिष्ठ आहात तुम्ही, तुमच्या प्रत्येकाच्या लेबरला, तुम्ही प्रत्येक घरातल्या लेबरला विचारायला पाहिजे की ₹10 भरल्याच्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये केंद्र शासनाने चालू केलेल्या 5 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स आयुष्यमान भारत या कार्डामार्फत होतं. बरेच जणांना माहीत असेल नसेल, मोठमोठे प्रीमियम भरून घेण्याची गरज आहे असं नाही, पण ज्यांना कोणाला हे सुद्धा हे साध्य नसेल करून संघटना करायची, संघटना करून संघर्ष न करता, संघटना हे स्वतःच्या डेव्हलपमेंट करता, स्वतःच्या वैयक्तिक सुधारणांकरता अनेक संघटना मी पाहिलेल्या आहेत. संघटना करायचा आणि संघर्ष करायचा, रस्त्यावरती संघर्ष करायचा आणि कुणाचाही त्याच्यामधून फायदा होत नाही. तर राजकीय संघटनांपासून अलिप्त राहून ही जी संघटना आहे ती तुम्ही केलेली आहे, ती खरोखरच एक अत्यंत स्तुत व चांगला उपक्रम आहे असं या ठिकाणी मला सांगायला आवडेल. आज या ठिकाणी मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलवून या असंघटित कामगारांना शासनाकडून काहीतरी आता दादाने सांगितलंय, संतोष दादांनी, की काही उपक्रम शासनामध्ये आहेत, पण ते अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कामगारांना भेटत नाही. किंवा मंडप असोसिएशनमध्ये असणारे जे काही अडचणी आहेत, त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्ही ही संघटना स्थापन केलेली आहे. प्रामुख्याने यामध्ये अनेक अडचणी येतात, तुम्ही त्या भोगलेल्या आहेत. तुम्हाला अत्यंत त्याचा त्रासही झालेला आहे. मंडप असोसिएशन ज्यावेळी नसताना अनेक मोठमोठे मंडपचे मालक आपल्याला पेमेंट देण्यामध्ये आता आदरणीय राजूंनी बोलून दाखवल्याप्रमाणे बऱ्याच अडचणीला तुम्ही या अनेक वर्षापासून या संघटनेच्या माध्यमातून, संघटना नसताना सुद्धा जो काही त्रास सहन केलेला आहे त्या सहन केलेला आहे. हा एक अत्यंत स्तुत असा चांगला उपक्रम या ठिकाणी आहे. मला यामध्ये अजून एक थोडंसं पुढं जाऊन या संघटनेला कधीही संघर्ष निर्माण करायला लागू नये यासाठी काही अल्पावधीत, काही पूर्णावधीत, अल्पावधीत म्हणण्यापेक्षा काही लगेचच निर्णय घेण्यासारखे, काही वेळाने निर्णय घेण्यासारखे काही पॉईंट्स असतात. ते पॉईंट्स जर तुम्ही या ठिकाणी आत्मसात केले, विशेषतः तुम्हाला, मी एक इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करत असलेला व्यक्ती असल्यामुळं मला तुम्ही इन्शुरन्सच्या अँगलमधूनच पाहतात. तुमची संघटना सामाजिक बांधिलकी सुद्धा करते. मला अनेक वेळेला मी आता जवळजवळ 6-7 वर्षापासून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आदरणीय मित्रांच्या
मला सुद्धा सामाजिक उपक्रमामध्ये मनसुळी व पंचकृषीमध्ये तुम्ही सामाजिक उपक्रम करत असलेला मी पाहिलेला आहे. मी स्वतः या ज्या एका मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टचा सन्मान्य अध्यक्ष असल्यामुळं मला अनेकांनी या अनेक मित्रांनी मदत केलेली आहे. लाखो रुपयाच्या मंडपचे कार्य करत असताना सुद्धा एक नवीन पैसाही न घेता या मंडप असोसिएशननं मनसुळी मल्लिकार्जुन मंदिराला असो व अन्य काही कार्यक्रमाला असो अनेक वेळेला मदत केलेली, काही नाही एक नवीन पैसे सुद्धा न घेता कार्यक्रमाला मदत केलेली ही अत्यंत ಅಭಿಮಾನಜೀವ माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಬುದ್ಧ ಬಸವ ಮತ್ತು ಅಂಬೇಡ್ಕರರ ಭಾವಚಿತ್ರದ ಪೂಜೆಯೊಂದಿಗೆ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಯಿತು. ನ್ಯಾಯವಾದಿ ವೀಣಾಮಾಳಿ ಮಾತನಾಡಿ, ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಂಟಪ ಮಾಲೀಕರು ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರು ಒಂದಾಗಿ ಒಂದೇ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೋಂದಣಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಕಾನೂನಿನ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು. कार्मिक योजना, हेल्थ योजना सगळ्याकडनं आपल्याला मिळते. एक कार्ड करा, कार्डला पण एक आता आपण हॉस्पिटलला गेल्यावर जे सांगते की तुमचं इन्शुरन्स आहे काय, क्लेम कोणताही कार्ड आहे काय बघते की आपल्याला इन्शुरन्स नसलं तर कार्ड तर एक लेबर कार्ड आहे काय विचारते की मग जे लेबर कार्ड करावं म्हटलं तर आपल्यातल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं येत नाही की जे कार्मिक आणि कॉन्ट्रॅक्ट असते की काम करणारा आणि काम करून घेणारा. आता काम करणारा केला तर चूक, पण ते काम करून घेणाऱ्यावरती येते आणि काम करून घेणाऱ्यांची चूक झाली तर काम करणाऱ्यावरती येते. असं एक बॉन्डिंग असते. म्हणजे तुमच्यातले आणि त्यांच्यातले जे काही मतभेद असतील ते सगळं तुम्ही आता एक मूल असते, मूल म्हटल्यावर आई जे असते बघा, आई त्या मुलाला शिकवायला लागते. तसं जे तुमच्यात काम करायला येते बघा पोरं, त्यांना तुम्हीच आई बाप सगळंच तुम्हीच असताय. त्याच्यासाठी त्यांची काळजी घेणार तुमची खूप गरज आहे. एक मूल रडताना आई ग बसत नाही, त्याला दूध पाजवत्या. तसंच त्यांना काहीतरी कार्मिकांना प्रॉब्लेम असतात ते तुमचीच जबाबदारी आहे. म्हणून तुम्ही एक महिन्याला आता एक 10,000 रुपये पगार देताय त्यांना. 10,000 मध्ये एक महिन्याला लई लाईन नाही म्हटलं तर एक 500 रुपये काढून ठेवा. बाबा आज तुझा पगार एवढा 10,000 रुपये आला, त्यातलं एक 500 रुपये तुझ्या इन्शुरन्स ಯಾರು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಡೆಕೋರೇಷನ್ ಸೂಪರ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರ ಒಂದು ಡೆಕೋರೇಷನ್ ಹಾಳಾಯಿತು, ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಏನ್ರೆ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಒಂದು ಕರ್ಟನ್ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಒಂದು ಗುಲಾಬಿ ಹೂವು ಹಾಕಬೇಕಾದ್ರೆ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ आदर एका लग्नाला गेल्यानंतर तिथं जेवण कसं आहे ते नंतर बघतोय. कारण जेवण झालं सगळं लगेच झाल्यावर जेवणाला जातो आपण. जेवणाच्या आधी आपण स्टार्टिंगला आल्यानंतर आपण मंडप कसं डेकोरेशन केले की काय केले की हे बघतोय. एका मंडपमध्ये एक पूर इकडं तिकडं वाकडं चालत होतं. हे डेकोरेशन कोण केले कुणास ठाऊक. हे डेकोरेशन असं हे होतं. ते डेकोरेशन आपण कुणाकडनं एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून दिलेलं असते. जे कॉन्ट्रॅक्टर असते बघा, त्यांनी आपल्या लेबरला सांगितलेलं असते. लेबर काय असते की सगळ्यांची जबाबदारी एक जे कॉन्ट्रॅक्टर दिलेलं असते त्याच्यासाठी त्यांच्यावरती असते. मग आता आपण कॉन्ट्रॅक्टर बघतोय. हे कॉन्ट्रॅक्टर आता गव्हर्नमेंट आपण रजिस्टर केला असतं तर संघ ते रजिस्टर केल्यानंतर सरकारकडनं आता मोठमोठे कार्यक्रम होत असते की त्या कार्यक्रमासाठी आपण जाणार असतोय. त्या कार्यक्रमाला काय तर टेंडर करायचं असलं तर एक 60 लाखाचा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळले म्हटल्यावर एवढं काम 60 लाख आहे म्हटल्यावर एवढं आपण चांगलं काम करतोय म्हटल्यावर आपल्याला मिळालं असते. तेवढ्या लोकांना लेबरला पण आपल्याला पाहिजे. लेबर त्यांची पण जबाबदारी हे कॉन्ट्रॅक्टरवर असते. हे सगळं जबाबदारी त्यांनी पूर्ण व्यवस्थित बाहेर पडावं म्हटलं तर एक त्यांचं संघटना असायला पाहिजे. कारण की आता एखादा अपघात होते, एखादा आपण समजूया जाताना आता माल घेऊन जात असते ते इन्शुरन्समध्ये 4था भाग येतोय की जे माल ट्रान्सफर करते ते बघा त्याच्यासाठी इन्शुरन्स क्लेम असते. ते आपण जाण्याचं ते भरलं नसलं तर आपण ते इन्शुरन्स आम्हाला बेनिफिट होत नाही. ते आपण जर का इन्शुरन्स क्लेम भरलेलं असलं तर आपल्याला ते माल नेताना किंवा काय पण प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला अपघात झाल्यावर आपल्याला सरकारकडनं रिफंड मिळते. असं त्यांनी मोठ्या संघटने जे असते की बघा ते आपण केंद्र सरकारकडनं आता तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही मिळून एक संघटना करणार आहे. मग दोन्ही मिळून आपण एकच संघटना करणार असणार तर तुम्ही केंद्र सरकारकडनं अप्रूव्ह घ्यायला लागते. म्हणजे केंद्र सरकारमध्ये जे कार्मिक संघटना आहे की बघा केंद्र सरकारपर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे तर इथं एवढं एक 50-40 एवढं लोक बास होणार नाही. जेवढं लोक आहे ती बाबा कॉन्ट्रॅक्ट घ्यायची ती बघा. आता असं मनस्ताप आहे की मी पुढं तू पुढं असे ही जगत चालले की
माझ्याकिंता तो पुढे चाललाय, त्याच्याकिंता मी चाललोय, त्याचं मी कसं पाय ओढीन किंवा माझं कसं पाय ओढीन, असं हे संघटना चाललंय. हे असं चाललंय की आता आपण सहजच बघतोय, हा आमच्याकडनं हे कॉन्ट्रॅक्ट चांगलं केलाय, एक कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं म्हटलं तर कसं करते की मी पुढं तू पुढं असं हे ह्या दिवशी चाललेलं आहे. मग काही पण एका चुकून आपल्याकडनं एक आणि काही जर प्रॉब्लेम झाला दाखवून देणारे जास्त जण आहे की त्याच्यासाठी त्यांनी जे दाखवायच्या आधीच आपण बी केअरफुल असावं, त्याच्यासाठी आपणच हे करावं. मग पुढं आता आपण एक ಮಂಗ್ಸೂಡಿಯ ಮಂಟಪ ಲೇಬರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಪವಾರ್ ಮಾತನಾಡಿ, ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಬಲಪಡಿಸಿದರೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸಿಗುವ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲು ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತದೆ. ಮಂಟಪ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಕೊಲ್ಲಾಪುರ್, ಸಾಂಗ್ಲಿ, ಸಾತಾರಾ, ಪುನಾ, ರತ್ನಗಿರಿ, ಸಿಂಧದುರ್ಗ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ, ವಿಜಯಪುರ ಮತ್ತು ಗೋವಾ ರಾಜ್ಯದ ಮಾಲೀಕರು, ಸಂಚಾಲಕರು ನಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಎಂದರು. या मीटिंगला आपण स्वेच्छेनं हजर राहून चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन आहे. ही मीटिंग आयोजित करण्याचा उद्देश हाच आहे की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये सर्व कॉन्ट्रॅक्टर पसरलेले आहेत. या मीटिंगच्या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र येऊन आपली वैचारिक जी मतभिन्नता असेल किंवा वैचारिक ज्या पण गोष्टी असतील एकत्र आल्यानंतर ते वैचारिक प्रश्न सुटतात. त्याच्यानंतर आपले मंडपचे असू दे, कामगारांचे असू दे, कामाबद्दल असू दे, सगळेच विषय या मीटिंगच्या निमित्तानं आपण सोडवून घेऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपण असोसिएशन करण्याचा उद्देश काय आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला फायदेशीर होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंडप हा व्यवसाय कुठल्याही कॅटेगरीमध्ये अजून देखील समाविष्ट नाही आहे. त्यामुळं जर आपण एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन जर हे मंडळ रजिस्ट्रेशन केलं आणि आपण आमदार असू दे किंवा खासदार असू दे यांच्या मदतीनं जर आपण प्रस्ताव वगैरे शासनामध्ये मांडला तर ते आपलं जे मंडपचं असोसिएशन आहे किंवा मंडपचा विभाग आहे हा कुठल्या ना कुठल्या विभागामध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतील. आणि समाविष्ट करून घेतल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर लोक असू देत किंवा कामगार लोक असू देत सगळ्यांनाच त्याच्या निमित्तानं फायदा होऊन जाईल. यासाठी हे असोसिएशन करणं अत्यंत गरजेचं. मनामध्ये न शंका ठेवता सगळ्यांना म्हणजे त्या गोष्टी कळतील एवढ्या साम्य रूपात म्हणजे सांगितल्याबद्दल परत एकदा त्यांचं मी धन्यवाद देतो. खरंच या संघटनेमार्फत जसं आम्ही आता या संघटनेला 11 महिने झाले, 11 महिन्यात भरपूर म्हणजे आमच्यापेक्षा जे वरचढ मंडप मालक आहेत यांच्याकडून पण भरपूर प्रमाणात त्या गोष्टीचा म्हणजे विचार करून आम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीचं भलेही अगोदर पण त्यांचं वागणूक चुकीचं आहे असं म्हणत नाही, पण स्वार्थ जे साधून ज्या गोष्टी त्यांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते, बजरंग दादा असू देत किंवा विजय दादा असू देत, ह्यांना मुठीला धरून किंवा मला असू देत, दत्तामामांना असू दे, या गोष्टी ज्या मुठीत धरून ज्या इतर लोकांना जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तू आलास तर चालतंय, नाही आला तर आमचं काय म्हणजे ह्या गोष्टी तटत नाहीत, ही जी भाषा होती ती बऱ्या प्रमाणात आता म्हणजे एक 11 महिन्यात चेंज झाले. जे अगोदरचे जे म्हणजे फायनान्शियल जे इश्यू होते, पेमेंट तटायचं, आज जर म्हणजे दत्तामामाकडून काम करून घेतलं की उद्या म्हणजे विष्णूकडून काम करून घ्यायचं, परवा दिवशी विनायकडून काम करून घ्यायचं, ही जी पद्धत होती बऱ्यापैकी 90% कमी झाली. त्यामुळे ही संघटनेची ताकदच आहे. संघटनेशिवाय दुसरं काय नाही. आम्ही सगळेजण एक झालो तर 100% आमच्यापेक्षा वरच्या ताकदीची जी माणसं असतील किंवा मालक लोक असतील किंवा चालक लोक असतील त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होईल आणि त्यांच्या जे वागणुकीमध्ये 100% बदल होईल एवढं मी सांगतो. ಈ ವೇಳೆ ಮಂಟಪ ಲೇಬರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಬಜರಂಗ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಪವಾರ್, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ವಿನಾಯಕ್ ಜೋಗದಾಂಡೆ, ಖಜಾಂಚಿ ಅನಿಲ್ ಲೋಖಂಡೆ, ಸದಸ್ಯರಾದ ಸಾವಂತ್ ಅನ್ನೆನವರ್, ಮಲ್ಲೇಶ್ ರಹಳೆ, ಗೋವಿಂದ್ ಭಂಡಾರೆ, ಮಲ್ಹಾರಿ ವಾಘೆ, ದತ್ತಾತ್ರೇಯ ಜೋಗದಾಂಡೆ, ರವೀಂದ್ರ ಕಾಂಬ್ಳೆ, ಸದಾನಂದ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ವಿಷ್ಣು ಅದೋಕೆ, ಕಪಿಲ್ ವಡ್ಡರ್, ವಿಜಯ್ ಕಟ್ಟೆ, ರೋಹನ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಸಂತೋಷ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ತಾನಾಜಿ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಮಂಟಪ ಕಾರ್ಮಿಕರು ಮತ್ತು ಮಾಲೀಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಕಾಗವಾಡದಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ತಾಳೆ.